सोलापूरचे माजी खासदार स्वर्गीय गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन यांचे दिनांक 12 जुलै 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व पद्मशाली ज्ञाती संस्था यांच्या वतीनं श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित राहून स्वर्गीय कुचन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेत भावना व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की माजी खासदार गंगाधरपंत कुचन साहेब आज आपल्यात नाहीत. ही सोलापूरसाठी मोठी हानी आहे. सोलापूरच्या पूर्व भागातील यंत्रमाग, हातमाग, सहकार क्षेत्र आणि समाजकारणामध्ये त्यांचे अतुलनीय योगदान होते. पूर्व भागाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरच्या राजकारणात मोठे काम केले. मी प्रत्येक निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेत असे. ते सहसा घराबाहेर पडत नसत. मात्र माझ्या निवडणुकीसाठी गंगाधरपंत कुचन साहेब आणि सत्यनारायण बोल्ली साहेब एका व्यासपीठावर येऊन माझ्या विजयासाठी प्रयत्न केले होते. त्यांचे पक्षावर, समाजावर आणि सर्वसामान्य माणसांवर अपार प्रेम होते. असा लोकनेता पुन्हा होणे कठीण आहे. स्वर्गीय गंगाधरपंत कुचन साहेब शेवटपर्यंत समाजासाठी जगले आणि त्यांनी आपला देह देखील रुग्णालयाला अर्पण केला. त्यांची उणीव प्रत्येक ठिकाणी जाणवणार आहे. त्यांचे विचार, कामाची पद्धत आणि समाजासाठीची बांधिलकी जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. आज कामापेक्षा प्रसिद्धीला जास्त महत्त्व देणारे लोक वाढले आहेत. अशा काळात कुचन साहेबांसारख्या निस्वार्थी नेतृत्वाची गरज अधिक आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे यांनी नमूद केले. श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण मार्कंडेय रुग्णालयात उपस्थित आहोत. आत्ताच बोल्ली साहेबांचं ह्या ठिकाणी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. पूर्व भागातला नाही पण सोलापूरचा एक कणखर असा आवाज आणि तेलुगू समाज असेल, यंत्रमाग असतील, टेक्सटाईल असेल, सहकार क्षेत्र असेल, ह्या सगळ्या फील्ड मध्ये प्रचंड योगदान देणारे असे कुचन साहेब. पूर्व भाग जो आहे अनेक वर्षापासून त्याचं कॉन्ट्रीब्युशन जे सोलापूरला होत होतं त्याच्यामध्ये कुचन साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा. सोलापूरच्या राजकारणात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कुचन साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा. आमदार म्हणून मी जेवढी इलेक्शन लढली आणि खासदार म्हणून पण प्रत्येक इलेक्शन मध्ये त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्याकडे जायची, त्यांच्या त्या खोलीमध्ये ते बसून असायचे, कुठे बाहेर जायचे नाही. पण माझ्या एका इलेक्शन मध्ये बोल्ली साहेब आणि कुचन साहेबांना मला एका व्यासपीठावर बघायचं होतं. त्या इलेक्शनला ते त्यावेळेस आले. माझ्या प्रतीच नाही पण पक्षाच्या प्रती आणि समाजकार्याच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम, समाजाच्या प्रती त्यांचं असलेलं कमिटमेंट प्रचंड होती. अशी लोक आता होणं नाही. ही वॉज an institution by himself. काल पण जेव्हा त्यांचं शेवटचं दर्शन घ्यायला जेव्हा मी गेली तेव्हा तिथे ते होते, काकू होत्या. काकूनी त्याला एवढे वर्ष साथ दिली. त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलं. पण शेवटपर्यंत, कारण का त्यांनी देहदान केलं आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी जगले आणि गेले असं म्हणायला हरकत नाही. मनापासून आणि अंतःकरणापासून दुसऱ्यासाठी जगणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कुचन साहेब आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांच्या रूपाने ते कायम आपल्यासोबत राहतील, असे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय गंगाधरपंत कुचन यांना श्रद्धांजली अर्पण केली व कुचन कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. त्यांचं प्रेझेन्स जे म्हणतात ते आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी जाणवणार आहे. जेव्हा जेव्हा त्या साईडला जायचं तेव्हा त्यांचं कधीतरी मी भेट घ्यायची, दर्शन घ्यायची. आता ती उणीव नक्कीच जाणवेल की ते नाही आहेत आपल्यामध्ये. पण जसं बोल्ली साहेब म्हणाले, त्यांचे विचार, त्यांच्या कामाची पद्धत जिवंत ठेवणं हे आता आपलं कर्तव्य आहे. अशी लोक आता नाही आहेत. आणि पूर्व भाग जपणं, पूर्व भागाची प्रगती करणं, पूर्व भाग सांभाळणं, लोकांना सांभाळणं, वेगळे वेगळे बिडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील, हातमाग असतील, ते क्षेत्र असतील, ती जोपासणं, एका लहान बाळासारखं जोपासणं
अंतःकरणातून असं करणारे आता जास्त राहिले नाहीयेत. आता सगळ्यांचं असं पासिंग असतं, थोड्या वेळापुरती, पब्लिसिटी पुरती आणि मग पुढे. पण सगळं वाहून देणं त्या एका समाजासाठी, त्या एका क्षेत्रासाठी, हे करणारे आज खूप मोजकेच लोक, जुनेच लोक जे आहेत तेच करतील. आणि म्हणून मला असं वाटतं कुचन साहेबांचे विचार जिवंत ठेवणं हे आपल्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. आपली जबाबदारी नाही, पण ती गरज आहे सोलापूरला. ती गरज आहे, एक परमनन्सी, एक स्टेबिलिटी, एक स्थिरता जी असायला पाहिजे, ती कुचन साहेब आपल्याला देऊन गेले, दाखवून गेले. आणि ती स्थिरता पुन्हा आणणं ही खूप गरजेचं आहे आजच्या काळात. आणि मला असं तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. फक्त वर नाही, फक्त नावापुरतं नाही, फक्त आर्टिफिशियल नाही, पण खोलात जाऊन कमिटेडली, अंतःकरणाने, मनापासून, हृदयापासून जगणं दुसऱ्यांसाठी, ते करणं, तीच खरी श्रद्धांजली ठरेल कुलचंद साहेबांना. त्यांची उणीव आपल्याला जाणवेल, पण नक्कीच त्यांचा प्रेझेन्स आपल्याला सगळीकडे, त्यांचा भास आपल्याला सगळीकडे. कारण का आपल्यात म्हणतात की आत्मा अंग जातं पण आत्मा तशीच राहते. आणि कुलचंद साहेब, तुम्ही जिथे आहात तिथे मी एवढं सांगते की आम्हाला अजूनही तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. कदाचित फिजिकली तुम्ही ते करू शकला नाही, पण आता स्पिरिच्युअली तुम्ही ते करू शकाल आमच्यासाठी, अशीच मी प्रार्थना करते. कुलचंद साहेबांना मी काँग्रेस पक्षातर्फे आणि आमच्या परिवारातर्फे, शिंदे साहेबांतर्फे मी श्रद्धांजली अर्पित करते. त्यांच्या पूर्ण कुटुंबियास त्यांच्या सोबत आम्ही त्यांचं सांत्वनापर आहोत, एवढे आज प्रसंगी सांगते. यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी, संतोष सोमा, संचालक डॉक्टर लता मिठाकुल, डॉक्टर भारत मुळे, मनोहर अन्नलदास, राजेशम एमुल, पार्वतया श्रीराम, सुधाकर गुंडेली, श्रीधर बोल्ली, आनंद चंदन शिवे, अंबाजी गुर्रम, नरसप्पा इप्पाकायल, मुरलीधर अरकाल, राजेश अन्नलदास, किशन श्रीराम, हरिबाबू एले, गणेश बुदारम, अरविंद कोंडा, विजय कोंडा, सत्यनारायण बंगा, तिरुपती परकीपंडला, गणपत कोरापाटी, संजय कोंडा, लक्ष्मीनारायण नक्का, महाकाल एल्दी, मनोहर बिडप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉक्टर सुहास पुजारी, डॉक्टर रवींद्र गुंडेली, डॉक्टर दिलीप आपटे, डॉक्टर भालचंद्र धामणगावकर, डॉक्टर माधुरी वाळवेकर, डॉक्टर श्रीकांत माकम, डॉक्टर सिराज शेख, डॉक्टर श्रीकांत पागे, डॉक्टर अमय गुर्रम, डॉक्टर मंगेश शहा, डॉक्टर मानसी शहा, डॉक्टर श्वेता वाळके, डॉक्टर विशाल गोरे, डॉक्टर धैर्यशील पाटील, डॉक्टर अमित पोरेड्डी यांच्यासह रुग्णालयाचे सभासद, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.